पैठणचे मालक म्हणतात, माता पितयाची करील जो सेवा, एका जनार्दनी श्रेष्ठ देवा तू, श्रेष्ठ देवा तो एका जनार्दनी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, आई वडिलांची सेवा करणारा देव सगळ्यात त्यांना श्रेष्ठ मानतोय. हे पैठणच्या मालकांनी सांगितलंय, गिरगावच्या बाळून नाही. 36 वर्ष जगाचा बाप पैठणच्या मालकांचे धोत्रध्वाला पंढरपुरातला त्यांच्या घरी होता. किती अधिकारी व्यक्ती असेल नाथबाबा. आणि त्यांनी सांगितलंय, आई वडिलांची सेवा करणारा सर्वोत्तम आहे. एक श्रुतीशास्त्राचा नियम आहे. एका व्यक्तीनं एका धर्मानुरागी माणसाकडे आपला प्रश्न मांडला. माननीय आदरणीय पूजनीय गुरुदेव, मी अभंगावर येतो, औचित्य सांगतोय कार्यक्रमाचं. गुरुदेव, माझी परिस्थिती फार बिकट आहे. गुरुदेव, माझा काळ चांगला असताना माझ्याकडे 10-5 गुंठ्याचा भूखंड होता. 5 गुंठे भूखंड आहे, त्याच्यामध्ये एका कोपऱ्याला एक धर्माचं मंदिर बांधलेलं आहे. काय आराध्य दैवत असेल ते मंदिर बांधलंय, किंवा ती मंदिरासाठी जागा आरक्षित केलेली आहे. राहण्यासाठी छोटासा निवारा आहे. पण गुरुदेव, तो निवाराच आहे, त्या निवाऱ्यामध्ये 2 टायमाची खाण्यासाठी भाकरी नाही. पंचायत आहे गुरुदेव, पैसे नाहीत, काय करावं. बाकी काही प्रॉपर्टी नाही. मग मंदिरासाठी आरक्षित केलेली जागा इकून टाक. मी नाही सांगायलो, एक धर्मनिष्ठ व्यक्ती सांगते, मंदिरासाठी आरक्षित केलेली जागा इकून टाक आणि या जाग्यातून मिळालेल्या पैशावर मायबापाला जगव. त्याने एका धर्म पारंगत व्यक्तीचं ऐकलं, ती जागा विकली आणि आई वडिलांची मरेपर्यंत त्या पैशात सेवा केली. आई वडील मृत्यू पावले, कालांतरानं तो मृत्यू पावला. तया लागी विमान पाठविले. विमान पाठवले, पार्षद आलेत देवाचे. तर यमधर्माच्या दरबारात काही वळवळ करणारी माणसं सुद्धा असतात ना, काळे गुरुजी. त्यांनी यमधर्माच्या पार्षदांना विचारलं, अरे डोके खराब झाले का तुमचे? यानं मंदिर बांधायची जागा इकली आणि याला विमानात नेता. ते म्हणलं, अरे आमचं काम नाही, आम्हाला मालकानं सांगितलं, त्याला विचारणं, तू आम्हाला कशाला विचारतो? मग या 2-3 चुळबुळू करणाऱ्या लोकांनी यमधर्माला प्रश्न केला, मालक, यांनी धर्म मंदिराची जागा इकली आणि याला विमान पाठविलं, याचं कारण काय? यमधर्माच्या डोळ्यातून पाणी आलतं आणि यमधर्मानं सांगितलं, अरे तुम्हाला माहित नाही, यानं मंदिर बांधायची जागा इकली, ती बायकोला गोव्याला नेण्यासाठी नाही. बायकोला घेऊन मलेशियात नाही गेला बोंबलत, हो, बायकोला घेऊन इकडं तिकडे हनीमूनला नाही गेला पप्याच्या माईला. आई बापाच्या सोयी करता त्यानं तितकी जागा इकली रे. माय बापाच्या भाकरीसाठी ती जागा इकली, म्हणून तो सर्वोत्तम आहे. त्याच्या पुण्याचा कॉलम उंच गेलाय, म्हणून त्याला आम्ही पायी आणलं नाही, त्याला विमानात आणलंय. हा श्रुतीशास्त्राचा न्याय आहे, गिरगावच्या बाळूचा नाही, श्रुतीशास्त्राचा न्याय. मला सांगा, इतकं कडक बोलल्यावर मला विचारणारा नाही का कोणी? विचारू शकते ना. अहो, रस्व दीर्घ गेल्याच्या नंतर लगेच सकाळच्या फोन सुरू होते. तो इतकं कडक हरामखोर नालायक बुजदिल म्हणून बोलल्याच्या नंतर मला विचारणार नाही. पण त्यालाही माहित असावा, हे वाचिल्याशिवाय बोलत नाही. विठाला विठाला बाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. पुराण सांगते त्याला पुराण. अजून एक मुद्दा सांगतो आई बापाच्या बाबतीत. देहूतल्या मालकांच्या पत्नीचा पायातला काटा काढायला पंढरपुरातला येतोय. पंढरपुरातला संतोष भाऊ आणि खंडू शेठ. देहूतल्या मालकाच्या पत्नीचा जिजाबाईच्या पायातला काटा काढायला पंढरपुरातला मालक येतो. पायात मोडलेला काटा.
25,000 ज्याच्या खिशात येत ओंकार राजे ते कोणाला राम राम घालीत नाही. हो 2-3 तोळे जिच्या गळ्यात सोनं आहे तिचं सारं वरूनच असतं. ती संक्रांतीच्या दिवशी गरीब बाईला हळदी कुंकू देत नाही. काय गरीबाच्या बाईच्या कपाळावर इचू निघतो का? आणि जिच्या गळ्यात लय मोठं सोनं आहे तिला बळच सती निघून वाण देती. काय तुझ्या मालकाला आयुष्य वाढन का? उलटा भंगिऱ्या लवकर जाईन. विठाला विठाला मला एक जण म्हणला उत्तमराव इतकं कडक बोलल्यावर कीर्तन कोण घेतील? म्हणलं नका घेऊ. तुम्ही कोण माझं धकिनार आहेत? माझं धकिनारा पंढरपुरातला आहे. पंढरपुरातला खरं बोलत असताना. आणि मी जर तुम्हाला खंडू शेठ संतोष शेठ तुम्हाला आनंद व्हावा याच्याकरता संप्रदायाला आवडणार नाही असं जर तुम्हाला बोललं तर पंढरपुरातला मला कोण्या नरकात टाकावं याला त्याला विचार पडन. मग मालक एका ठिकाणी सांगतात खरं बोलताना कोणाला जर राग आला तर येऊ. आहे का पुरावा? तुका म्हणे सत्य सांगो येवत राग येती ते येवत राग येती ते येवत राग येती ते तुका म्हणे सत्य सांगो येती ते येवत राग योत रागे येती ते. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं खरं बोलावं. राग आला तर काय हरकत आहे? डॉक्टरनं दुखलं तरी इंजेक्शन द्यावा. मला एकदा मलेरिया झाला उत्तमराव. मलेरिया झाल्यावर डॉक्टरनं तपासलं अंगाच्या वरून ताप येत होती. बोटात अशी पिन मारली जरासं ब्लडच म्हणतात ना इंग्रजी भाषेत. शिकलो मी पण फिरू थोडीशी इंग्रजी. त्याच्यातलं असं रक्त काढ एका काचाला लावलं मशीनमध्ये घातलं. म्हणले तुम्हाला मलेरिया झाला. अरे बापरे म्हणलं. शिक्षण कमी असल्यामुळं मला वाटलं ते रोग लयच मोठा आहे का नाही. ते म्हणले काय नाही 6 इंजेक्शन घ्यायचे. आज 2 उद्या 2 परवा 2 आणि 25 गोळ्या आहेत 100-200 रुपयाच्या. ते म्हणलं आहेत वा तितके पैसे आहेत. पण त्यानं काही पैसे घेतले नाही खंडूशेठ. चिखलावच पाऊस पडला. म्हणजे जिथं पहिलंच ओलं होतं का त्याच्यावर डबल पाऊस पडला. डॉक्टरनं काय आपल्याकडून घेतले नाही. झोपा म्हणले त्याच्या टेबलवर झोपलो. चोंबाळ्या गप्पा करणारी वक्ते कामाची नसतात. तुम्हाला एक सांगू मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील. जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील. एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील. रेल्वेचा ड्रायव्हर चुकला 1000 मरतील. वक्ता चुकला कोटी मरतील. येऊ द्या ना 4-2% लोकांना राग येऊ द्या. पण 2 जरी लोकांना अनुकरण केलं तर त्याच्या पुण्याईनं आमची फुटकी नाव पण समुद्रात तरंगती. गोड बोललं पाहिजे माणसाने. येऊ द्या राग. मला झोपवलं. झोपिल्याच्या नंतर इकून एक इंजेक्शन टोचलं इकून एक इंजेक्शन टोचलं. त्याचं मानस असेल बाळू महाराजाला दुखू नये. दुखल्याशिवाय कसा नीट होईल बाळ्या? कसा मलेरिया कसा राहील माझा? मग त्यांनी 2 इंजेक्शन दिले. मी म्हणलं साहेब इंजेक्शन दुखलेच नाही पुन्हा राहिलेली 4 द्यानं. तुमच्या हाताने इंजेक्शन दुखतच नाही. ते म्हणले शिरूर तालुक्यात आपल्यासारखा गुलाबाच्या फुलाच्या हातासारखा नरम हाताचा डॉक्टर तुम्हाला सापडणार नाही. म्हणलं द्यान मग 6. नाही म्हणले रिॲक्शन येत असते. पण म्हणलं काय काम आहे डॉक्टर साहेब इंजेक्शन दुखलंच नाही. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं खंडू शेठ इंजेक्शन का दुखलं नाही. अंगात टोचलंच नाही धोत्राच्या कष्ट्यातच आणलं. मग धोत्राच्या कष्ट्यात इंजेक्शन हाणलं. औषध मातीत गेलं बाळ्या नीट नाही झाला. काय करायच्या चोंबाळ्या गप्पा मला सांगा ना तुम्ही. हो दुखू द्यान जर शिकंबर. हो गरम इटकन करून शेकू. मलेरिया राहील ना आहे का नाही? हा वाणी जरी कडक असेल पण पुराव्याची.
पंढरपुरातले मालक जिजाबाईच्या पायातला काटा काढायला जात होते. त्या अर्थी तुकोबारायची पावर किती लक्षात आली ना. तुकोबारायच्या घरी शेवटच्या टप्प्यात परिस्थिती नाजूक होती. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडके जर्जर. आपले पाहुणे लय भंगिरी असते, सगळ्याचेच पाहुणे. आपलं बरं असल्यावर योगेश भाऊ सगळे येतात. आपलं वाजलं ना ते पाहुणा नाही, आमच्या पाहुण्याच्या भावकीतलाय म्हणते. इतके भंगिरे पाहुणे असतात. हो, आपलं बरं चाललं ना, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाला किंमत आहे. ज्याच्याकडे काही नाही का त्याला रक्ताच्या नात्यातली माणसं सुद्धा कधी कधी टाळतात. दुर्बळाचे कोण जगी मानते वचन, जगी मानते वचन, जगी मानते वचन. ओ दुर्बळाचे कोण जगी मानते वचन, जगी मानते वचन, जगी मानते वचन. गरीब आहे, माळकरी आहे, गोपीचंद लावलेला आहे कपाळाला, पण अंगावर शर्ट फाटक आहे खंडू शेठ. अंगावरचा पैजामा उत्तमराव थोडासा फाटका तुटका आहे. त्याला लोक काय समजितेत, याला संध्याकाळचं काळे गुरुजी खाला नाही. मग आम्ही त्याला विचारलं, का हो संभाजीनगरकडे रस्ता कोणता जातो? महाराज हाच रस्ता जातो हो संभाजीनगरला, हा सरळ जातो बरं महाराज रस्ता. आता कुठे वळू नका बरं, वळू नका. पण गिरगावच्या बाळ्याला वाटतं हे इडत नसेल रे. म्हणजे त्याच्या कपड्याहून काही माणसं वरून पारक करतात, वरून. हे सोंबळे असतात, हे बिनाकली असतात. वरून नाही, अंतकरण तपासायची ताकद ज्याच्या ते त्याला बुद्धिजीवी माणूस म्हणत असतात. वरून काय तपासायचं? मी एकदा पूर्वी एसटीन प्रवास करायचो आणि मला पहिल्यापासून धोत्र होतं. हो, मी 2000ला पॅन्ट फेकून दिली तेव्हापासून काही पॅन्टीच्या नादीला आशा बी नाही घातल्या बरं तुमच्या. अशाच 1-2 वर्ष त्रास झाला. पोरायची माय म्हणली घरी आल्यावर पॅन्ट घाली जा, कीर्तनात धोतर घाली जा. तर मग मी 2 पॅन्टी पण आणल्या बिना मापाच्या. नाईट पॅन्टीला माप लागत नाही ना, कोणाची कोणाली येते. मग तुळशीपाशी ठुल्या, पूजा केली. 2 ऊस तोडायचे कोयते आणले, त्याची पूजा केली. तर मला म्हणे कोयते कशाला आणले? तर मी म्हणलं अगं तुझ्या लक्षात असावा, मला धोत्र घातल्यामुळं कीर्तनाला नेतेत, पॅन्टी घातल्यावर कीर्तन घेणार नाहीत, त्याच्यामुळं ऊस तोडायला जावं लागतंय. तेव्हापासून ती मला म्हणलीच नाही पॅन्ट घ्यायला. हुशार बायको होती ना ती, तिचे ते स्क्रू वगैरे ढिले नव्हते ना, हुशार होती त्याच्यामुळे धकली. आणि ज्याच्या जीवनात बायको हुशार आहे का त्याचा संसार गोड होत असतो. हो, त्याचा संसार गोड होत असतो. संतोष शेठ आणि खंडू शेठ, तुम्हाला एक राग येऊ देऊ नका. तुम्ही आईची 61वी करतात, याच्या पाठीमागं तुमच्या धर्मपत्नींचा सुद्धा वाटा आहे. हो, नाही तो बायका कर्कशा असल्यावर कशाची सासूची पूजा करू देते? कर्कश संगती दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड कर्कश संगती दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. कर्कशा बायको असली की त्याच्या जीवनात उदंड. जिल्हा ताब्यात एका पाहुण्याच्या, जिल्हा ताब्यात. आम्हाला भेटला एकदा, आई वडिलाचं सांगितल्यावर रडू लागला उत्तमरावजी. तो म्हणलं काय झालं साहेब? काय नाही म्हणे महाराज, 92 एकर जमीन वडिलांनी कमवली आणि मला कलेक्टर केलंय. मग रडता का? ऐका म्हणे, आई वडील गावाकडे राहतात, असं वाटतंय रविवारी आठवड्यात 1 दिवस सुट्टी घेतो, वाटतंय त्यांच्या भेटीला जात जा. पण बायकोने हात पकडला. 7 दिवस जनतेसाठी, 8वा दिवस मायबापासाठी. मग संन्याशी काऊन नाही राहिला? जाऊ देत नाही बायको. अशी बायको असल्यावर 61 करू देते होय खंडू शेठ, संतोष शेठ? करू देते का? नाही. मी एकदा घोडी विकत घेतली,
नादे मला शेतीचा काळे गुरुजील माहित आहे. शेतीची चांगली आवड आहे म्हणून तर इतका रगिलो आणि बोलतो. हे बर्ड बंद की चालले सोयाबीन कापायला, कशाला ताण घ्यायचा, निघले आपले तिकडं, काही ताण नाही. मग घोडी घेतली इकत, तर त्याला आम्ही सांगितलं, हे आमचे गावकरी आहेत फकीरराव महाराज, त्याला माहिती आहे. मग त्याला मी म्हणलं, वा तुला 10-11 हजार इनाम देतो, पण घोडी बसून पाहिन. बसून पाहिन, बसूनच पाहावं लागतील घोडी, नुसती काय पाहायची काय, प्रदर्शन मध्ये मांडायची का ती. तिला पहिली चाल, मधली चाल आणि शेवटची चाल आली पाहिजे. शेवटची चाल म्हणजे 45 ते 55च्या मोटरसायकलच्या स्पीडनं घोडी पळावा आणि हातातलं पाणी सांडू नये, अशी घोडी पाहिजे. नाही तर वादडाक वादडाक वादडाक. हो ते मसड नाही का अशा पाण्यात बसल्यावर हातपाय खोरी त्यात, हो तशी काय घोडी. पण घोडीला 3ही चाली होत्या. मी त्याला संतोषराव रुपये दिले, आनंद वाटला आणि गेलो शेतीत येढा करायला. पण शेतीत येढा केल्यावर घोडीला एक खोड होती, ती लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. हो मी लगामा आखडा, तिच्या होटाळीतून रक्त आलं, पण आखडीत नाही ओंकारराजी, ती बोरी खालूनच गेली. माझ्या लक्षात होतं, बाळा तो थुत्तर वरबडतय, तू उडी टाक. मी उडी टाकली, त्याला म्हणलं ही घोडी तुला राहू दे बापा, नको 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 घोडी. आयंदळ घोडी शे पायंदळ भाला. पुढचं ऐका ना जरसं, वाक्य माझं नाही हा, मोठ्या माणसाचं वाक्य. आयंदळ घोडी शे पायंदळ भाला आणि आवकुसळ बायको शे रंडका भाला. हो हो, काय नाही काय नाही, तसं राहिलेलं बरं आहे का नाही. मागणं पुढं फुफुटा उडत ताण होत नाही, काय नाही, कशाला ताण, कशा हसत्यात खळू 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 पान आहे का नाही. हां वायरल टाईट असते ती यायची, तुमचे काय बटणं दाबू नये, लाईट फेल. हो मुंग्या कधी बी शिस्तीत चलत आहेत. हो मुंगळेच कोणीकडे थोत्र करून पळत येत, मुंग्या थोड्या शिस्तीतच असतात. विठाला विठाला राजे हो, चांगल्या चांगल्याला जर्जर केले बायकांनी. हो म्हणून आई वडिलांची सेवा जर नवरा करीत असेल तर त्याला मदत सुद्धा त्याच्या पत्नीची असती. म्हणून हा गेल्या 3 वर्षापासून तुम्ही सोहळा करता, अभिष्ट चिंतन सोहळा. दोघांच्या धर्मपत्न्या सुद्धा तुम्हाला अनुकूल आहेत. सांगतोय ऐका. परिस्थिती नाजूक असताना सुद्धा आपले पाहुणे येत नाहीत बरं आपल्याकडं, पण जगाचा पाप योगेश भाऊ, अहो बाज सुद्धा तुटकी होती. मोडक्याची बाजा वरी वाकळाच्या शेजा. हो जेवूल घातलं काय, दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या. हो कन्या कन्या 4 हातानं आवरल्या. सुपारी नाही, इलायची नाही, बडीशोप नाही, लवंग नाही, काहीच नाही. मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबाराय सांगतात, देवा मी गरीब आहे, कन्या खाल्ल्यास रे. मुखशुद्धी करता खाली पडलेलं तुळशीचं पान. ही तुकोबारायची परिस्थिती, तरी जगाचा बाप जात होता. यमाच्या थुत्रीत हाणायची ताकद, यम सलाम करायचा, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. दक्षिणेचा राजा यम आगा मरहा बोलून साती. यम दिसल्यावर काय माणूस हरिपाठ म्हणिलोय का गाणं म्हणिली एखादं. डॉक्टरनं नुसतं सांगावा आमच्या घरच्या लोकांना, आता बाळू महाराज 7-8 दिवसाचे आहेत, घरी न्या, पाहुण्या राहुण्यांना बोलवा, त्यांना बोला चाला. नाही एवढं हसू नका ना बरं. मायाव घेतल्यावर तुमची खसखस पिकतीन. तुमचे काय लोखंडाचे बटणं आहेत का, तुमचे दबणारच नाहीत का. अहो तुम्हाला राग येऊन म्हणून मायावर घेतो, पण समजून घ्या तुमचंच दळायलो. विठाला विठाला. डॉक्टरनं सांगितलं 10-12 दिवसाचे आहेत, खावट तुका बदामाचा शिरा. कोणती टीव्हीवर मालिका बर पहाट ती कधी नाही पहाट. तो प्रत्यक्ष यम हा मुजरा करायला येतो होता. मुजरा काय अधिकार असेल देहूतल्या मालकांचा. आणि ते देहूतले मालक, ऐका मुद्दा,
आई वडिलांची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. मी नाही सांगत. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे, नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे. क्या बात आहे. नमो तया कोणा माता पित्याचे पालन. तुकोबाराय म्हणतात मी त्याला नमस्कार करतो जो आई वडिलांचं पालन करतो. किती मोठी ताकद आहे सज्जनांनो, किती मोठी ताकद आहे. एक मुद्दा सांगतो आणि मग अभंगावर येतो. पंढरपुरातल्या मालकाला 28 युगापासून उभं केलंय. भिरकाविली वीट, वीट फेकली. जगाच्या मालकानं सांगावं पुंडलिका मी आलोय राजा. तर एका मांडीवर बाबांचं डोकं होतं आणि एका मांडीवर आईचं डोकं होतं आणि पुंडलिकराय डोकं कुरवाळत होते. तुम्हाला एक माहीत असेल, माणसांना माहीत नसेल पण माझ्या मावल्यांना माहीत असते. लेकरू स्तनपान दिलंय तरी झोपत नाही, दूध पाजलंय तरी झोपत नाही, एखादा वरण भात दिलाय तरी झोपत नाही. तर आई काय करते माहिती आहे का? त्याच्या टाळूला त्याच्या पाठीला अलगद लोण्यापेक्षा कोमल स्पर्श असतो आईच्या हाताचा. लोणी तुच्छ माईच्या हाताच्या स्पर्शापुढं. लोणी तुच्छ तुच्छ तुच्छ. नवनीतो भय वात्सल्यायत पारणीयाम. पारणी म्हणजे हात, वात्सल्य म्हणजे आई, आणि लोणी तर नवनीत तुम्हाला माहिती आहे. तुच्छ आहे माईच्या हातापुढं. इतका कोमल हात असतो त्या आईचा आणि अलगद ती असा स्पर्श करतीन. त्या स्पर्शाने 10-5 मिनिटानं कुरवाळलं की ते लेकरू झोपते. असा स्पर्श आहे. तसा सवय लागली होती. जेवण झालं की मांडी घालायची. आई वडिलांचं जेवण झाल्यावर एका मांडीवर आईचं डोकं घ्यायचं आणि एका मांडीवर वडिलांचं डोकं घ्यायचं आणि असं कुरवाळायचं कुरवाळायचं कुरवाळायचं. हो, विश्वात 4 लोक जन्माला आले. त्याच्यापैकी पुंडलिक एक. बऱ्यापैकी आहेत पण प्रचलित लोकांचं नाव सांगतो. दोघांचंच नाव सांगणार आहे. 2 घरी गेल्यावर पागूत थोडं घेतलंय आणि सगळ्या गोळ्या एकखट्या खाल्ल्यावर रिॲक्शन येत असते. तपासान. खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला भिताडासारखे. ते कशाला घेतले? पाऊस आल्यावर डोक्यावर घ्यायचेत का ते मोबाईल? बघा जाण त्याच्यातले. दुसरी व्यक्ती आहे संत रविदास महाराज. आपल्या दुकानदारीचा व्यवसाय करत असताना शेंडीला गाठ मारली आणि त्या शेंडीच्या गाठीला जी दोरी होती ती दोरी आई वडिलांच्या बंगईला होती. काम करता करता डोकं हालत होतं आणि डोकं हल्लं की आई वडिलांची बंगई हालत होती. 4 पैकी हे 2 व्यक्ती आहेत. महाराज काशीतल्या विश्वनाथानं उत्तरेश्वर बापू कंगन रविदास महाराजाला घरी पाठिलं घरी पाठिलं. आणि पहा आई वडिलांच्या सेवेची पुण्य आहे किती मोठी आहे. दुसरी ताकद 28 युग झाले विटेवरचा मालक अजून उभा आहे. अजून पुंडलिकरायानं त्याच्याकडे पाहिलंच नाही. पण पुंडलिकरायाचा शब्द मोडू नये याच्याकरता तो विटेवरच्या खाली उतरला नाही. याची एकमेव ताकद आहे. पुंडलिकानं यज्ञ केले नाही, तपश्चर्या केली नाही, व्रतवैकल्य केले नाही, लवंगावर मंगळवार धरले नाही, असं काही केलं नाही. फक्त आई वडिलांची सेवा केली. याच्याकरता जगाचा बाप उभा राहिलाय. ही माता पित्याच्या सेवा. पितृपुण्य सेवा लाधला निदान, पितृपुण्य लाधला निदान, ब्रह्म सनातन पंढरी ब्रह्म सनातन पंढरी. पितृपुण्य सेवा लाधला निदान, पितृपुण्य सेवा
लादला ध्यान ब्रह्म सनातन पंढरी ब्रह्म सनातन पंढरी पंढरी वा काय ठेवाय असं पुरावा पाहिजे. म्हणजे मी सरळ रस्त्यानं चाललो याचं प्रत्यय म्हणजे हे पुरावे. हा चुकीचं बोलत नाही. आई वडिलांची सेवा सर्वोत्तम सेवा आहे. त्याच्यापेक्षा जगातली दुसरी कुठली सेवा नाही. दुसरं एक सांगतो माझ्या माईंनो, नवऱ्याची सेवा पंढरपुरातल्या मालकापेक्षा काशीतल्या मालकाच्या उपवासापेक्षा श्रेष्ठ आहे. जी बाई सगळी उपवास धरीत ती नवऱ्याला टायमाला जेवायला देत नाही, ती बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस पडत नाही. हो नाही काय अर्थ नाही. सगळे हरिपाठ पाटण पप्याचा बाप बिना डब्याचाच ऑफिसला गेला. ही ज्या भागात आहे त्या भागात पाऊस पडतच नाही आणि पडला तर गारगुंडा पडतात. हो टकटक दोघी जणी दिसायल्यात नवऱ्याला शिव्या देणारी. उभ्या राहा तुम्ही दोघी जणी, लवकर उभ्या राहा. मी नाव घेईन पटकन. तुम्ही दोघी माग पाहूच नका, तुम्हीच दोघी. पण हे संतोष शेठ खंडू शेठ तुम्हाला जरा घातक ठरण. त्याच्यामुळं हे तुमच्या कार्यक्रमात त्या उभ्या केल्या ह्या तुम्हाला फोन करून काही बोलायच्या म्हणून एवढ्या वेळेस तुम्हाला माफ करतो दोघीला. हो 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 हो. पण तुम्हाला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे. तुम्ही म्हणताल मर मेल्या सकाळच्या, मी मेल्या माझ्या संसाराची वाटूळ तुमच्या अंगावर घुसन. हो त्याचं पाप काय तुम्हाला कमी लागन का? नाही काय घाय भरू नका. त्या दोघी तिघी घाम आलता आमचे नाव घेतो काय म्हणून. मला काय कळत नाही, ताण घेऊ नका. फक्त मला दोघीचे नाव घेतल्यावर 7-8 जणी लक्षात आल्या. काचाटल्या ना त्या लगेच काचाटल्या. बाई आपलं बी नाव घेतो का काय? हे तर लक्षण असतंय. असू द्या न शाळा कमी. शाळा शिकण्यावर काय नसतंय. आमच्या मित्राची बायको पाकशास्त्रात PhD झाली. पाकशास्त्र कळतं ना तुम्हाला? स्वयंपाकशास्त्रात PhD झाली. आणि मला त्यानं घरी जेवायला बोलिलं. म्हणे महाराज माझी बायकोला पाकशास्त्रात PhD झाली आणि यान तिच्या हातचं जेवायला. तर मी म्हणलं अरे अंशीराम जाऊ दे बाबा कशाला. नाही म्हणे याच. मग मला काय कीर्तन नव्हतं जवळच होतं. त्याची मोटरसायकल आली आणि गेलो अंशीरामच्या घरी जेवायला. तर मग ती म्हणली महाराज काय लागतंय? मी म्हणलं पिठलं आणि भाकर. बाईन कशी वाढू? मी म्हणलं अशी वाढ ना. काय एरवी तू अशा फेकून हाणती काय चपात्या? अशी वाढ ना, अशी वाढ अशी वाढ. तर तिनं पिठलं केलं. 20 मिनिटं हातीत होती पण गोळे नाही फुटले. मला म्हणली महाराज गोळेच फुटनत काढीनत. मी म्हणलं पायानं हाती ती का? आणि भाकर केली तिनं. पवित्र पुण्यशील भारत देशाचा नकाशा. पण करू द्या वाकडी तिकडी, पण भाजली चांगली होती. गोल केली तर आखी थोडीच खाची होती बाळ्याला, पण भाजली चांगली. पण पिठल्यातले गोळे काय नाही फुटले. ते लगेच म्हणला एक काम करणं ग, पहिल्यांदा आपल्याकडं बाळू महाराज आलेत आणि पिठलं. मेनला असू दे पण चवदार पिठलं, गाठाळ पिठलं चांगलं असतं. येडपटबाईनं केलेली बासुंदी आणि शहाण्याबाईनं केलेलं पिठलं बासुंदीच्या तोत्रात आणते. बाई हुशार लागेल ना तिला. मग पिठलं आणि भाकरी मस्त. ते म्हणला जरासा शिरा कर बरं. मग शिऱ्याला तीन पुस्तक काढ. रवा टाका, थोडंसं तूप टाका, इलायचीची पूड टाका, एलचीची सगळं, जरासं जायफळ घासा. हे सगळं टाकलं आणि तितक्यात लाईन आली, पंखा सुरू झाला, पान पालथं झालं आणि पान निघलं उपम्याचं. थोडीशी हळद टाका, जरासा कांदा चिरून टाका. शिरा बोंबलत गेला आणि उपमा नदीला गेला. आणि त्याला म्हणलं वा 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 वा, हिला पाकशास्त्रात ज्यानं PhD दिली त्याला दाखव बरं. रुमण्यानंच आणतो त्या भडव्याला. आपल्याकडं पांचट पदव्या देणारी फार लोक आहेत आणि घेणारी बी नालायक येतं. विठाला विठाला असो. आई वडिलांसारखी सेवा, आपल्या पतीची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आदरणीय श्रीमती सुमनबाई मारुती ढोंबाळे या मातोश्रीचा अभिष्ट चिंतन सोहळा, माझ्या भाषेत 61वी
मोठ्या शुद्धांतकरणाने संतोषराव आणि खंडूशेठ हे सुपुत्र करतात. आदरणीय सौभाग्यवती आशाताई योगेश हंडे ह्या त्यांच्या कन्या आहेत. या माऊलीनं 2 पुत्ररत्नांना आणि 1 कन्यारत्नाला जन्म दिला. आईवडिलांचा आशीर्वाद आहे. एका सर्वसामान्य साध्या कुटुंबात जन्माला आलेली ही अपत्य आज गरुडाच्या पंखाने उंच भरारी घेतात आणि सन्मानाने मान उंच करून छाती फुगून चालतात. म्हणजे सर्व अर्थप्राप्ती असेल, मान असेल, सन्मान असेल, प्रतिष्ठा असेल, संतोष शेठ, खंडू शेठ तुम्हाला प्राप्त झाला, तुमच्या कर्तव्याने प्राप्त झाला, याबद्दल मी दुमत म्हणत नाही. पण याच्या पाठीमागं वाडवडिलांचा आशीर्वाद सुद्धा तितकाच गरजेचा असतो. श्रद्धेनं तुमचे वडील असतील, तुमची आई असेल, तुमची आजी असेल, तुमची पणजी असेल, श्रद्धेनं निखळ आशीर्वाद तुम्हाला दिलाय. त्यामुळे या इंटरनेट जगामध्ये तुम्ही गोडशा व्याप्तीत वावरता. ही वाडवडिलांची पुण्य आहे. पाठांतर कोण करत नाही बापू? सगळेच करतात. होय सांगळे बा, कोण करत नाही पाठांतर? ओंकार राजे होय महाराज, कोण करत नाही? कोण करत नाही? पण पाठांतर करूनही समाजाने मानावा याच्यासाठी वाडवडिलांचा आशीर्वाद लागतोय. ग्रंथ वाचिले मी, वाचिले. मला वाचनाचा छंद आहे. बरेच 150 पावणे 200 ग्रंथ वाचिले मी आत्तापर्यंत. आणि चांगल्या चांगल्या लोकांचं ऐकतो. पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, संप्रदायात बहुश्रुत आणि बहुवाचक या 2 लोकांना मान्यता आहे. चांगल्याचं ऐका, भंगिरायचं नाही ऐकायचं. चांगल्यांचं सखोल ज्यांनी अभ्यास केले अशा लोकांचं ऐकायचं. आणि चांगली शास्त्र, चांगली पुराणं, चांगली काव्ये, चांगली इतिहास वाचायची. वाचिले असतील मी, पण माझ्या वाचनानं मी मोठा नाही झालो. त्याबद्दल वाचावं लागेल, त्याबद्दल दुमत नाही. पण माझ्या पाठीमागा आशीर्वाद माझ्या वंशातल्या लोकांचा आहे. म्हणून मी महाराष्ट्रात फिरतोय. 4149 गाव आजच्याने महाराष्ट्रातली पूर्ण झाले. 49 एकदा गेलेलं गाव, एकदा. कधी कधी 10 वेळेस गेलो तरी ते लिहायचं नाही एकदा. कोणाची कृपा असती? वंशाची कृपा. तुमच्यावर मोठ्या गोड श्रद्धेने मातोश्रीचा आशीर्वाद संतोषराव आणि खंडूशेठ तुमच्यावर आहे, तुमच्या ताईसाहेबांवर आहे. म्हणून तुम्ही या इंटरनेट जगामध्ये गोड परिस्थितीत वावरता. त्या मातेचा अभिष्ट चिंतन सोहळा करता. तुम्हाला धन्यवाद. आईवडिलांची सेवा करणारी माणसं गरजेची आहेत. इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीला जाता जाता सांगतोय, तुम्हाला सांगायची माझी पात्रता नाही. इथं बसलेली अशी काही माणसं आहेत की हजारो गिरगावकराला इकत घेऊन कामाला लावतील, एवढे श्रीमंतात. मला पाहिल्या कळत आहे, खाती की गालन ना हाती की बाल. पैसे कळतेत ना कोणाकडे किती आहेत, त्याबद्दल दुमत नाही. पैशावाली माणसं आहात तुम्ही. पण मी वारकरी संप्रदायाचा ज्ञानोबाराय तुकोबारायाच्या पायाखालच्या मातीतला एक कण आहे. त्या संप्रदायाच्या नावानं 2 वेळेची भाकरी आनंदात खातोय. याच्याकरता त्या संप्रदायाचं नियम सांगतो. एखादा मुलगा जर आपल्या आईवडिलाला सांभाळीत नसेल आणि इथं बसलेल्या माणसानं शब्द जर खर्च केला असेल, एक व्यक्ती आपल्या आईवडिलाला सांभाळीत नव्हता, एकुलता एक मुलगा. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं त्याच्या घरी गेले, वेळ खर्च केला. मोठी व्यक्ती होती गावातली. घरी गेले आणि सांगितलं, बाळा तुझे बाबा आणि आम्ही सोबत कामाला होतोत रे. 1.5 एकर जमीन होती रे तुझ्या बाबाला, 1.5 एकर जमीन. त्या 1.5 एकर जमिनीमध्ये तुझ्या आईनं काम केलं, तुझ्या बापानं काम केलं, लोकांच्या हमाल्या केल्या, वाटेल ते कामं केले रे बाळा. तुला शिकवलं रे बाळा, तू मोठा झालास. आणि भविष्यात काम करता 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 त्यांची सुद्धा प्रगती वाढली आणि 25 एकर जमीन आज 30 लाख रुपये एकरची जमीन तुला 25 एकर जमीन घेऊन ठेवली. काय लागतं रे माय बापाला? बाळा ऐक रे, ऐक ऐक, सांभाळ तू त्यांना. आमच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय तुझ्या बापानी. तुला एवढं मोठं केलंय, तुझ्यासाठी 25 एकर जमीन कमवली. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं बाळ्याच्या कानात सांगितलं आणि बाळ्याने त्या व्यक्तीला वाट लावल्याच्या नंतर तशीच गाडी केली आणि मायबापाला आपल्या बंगल्यात आणलं. ज्याचं ऐकून पोरानं मायबापाला आणलं का संतोषराव, पोराला सांगणाऱ्या माणसाला 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त झालं.
1 कोटी आळंदी पैठणच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त झालं. देऊच्या वाऱ्या पंढरीच्या वाऱ्या केल्याचं पुण्य चांगलं सांगणाऱ्यालाच प्राप्त झालंय. म्हणून चांगलं सांगत जा. आईवडिलांच्या बाबतीत बोलत जा. बायकांना सुद्धा सांगतो, तुमची मैत्रीण जर सासूला गुच्छे देत असेल तर तिला म्हणा, बाई असं करू नको, तू सासूला गुच्छे देशील तर तुझ्या भावाची बायको तुझ्या माईला गुच्छे देईन. एक प्रेम एक पात्री असतं का? आहे का नाही? आपण जर नवऱ्याच्या माईला त्रास द्याला तर आपल्या माईला आपल्या भावाची बायको काय आरती थोडीच करणार आहे. हो, आपण नवऱ्याच्या माईला उदबत्ती पोळीली तर आपल्या भावाची बायको राखेलची कॅन होती ना आपल्या माईच्या अंगावर. हे ध्यानात ठेवा. पहिल्यानं त्या जरा रागावल्या होत्या, मागून खुश झाल्या. तुमच्या आईची सेवा जर चांगली व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मालकाच्या आईची सेवा करा. खरा. आणि काही काही मथाऱ्या बी लय खोडीला असते. तो लय खोडील. सून स्वयंपाक करताना तिला मदत करायची नाही आणि शेजारीन स्वयंपाक करताना तिला कांदा चिरून देईल. म्हणजे ही मागच्या जन्मातली मांजरच ना. हा, घरचं सोडी तीन दुसऱ्याचे घर हुंगी ती. आहे का नाही? आता सुना लय खुश झाल्या. खुश झाल्या सुना. बरं झालं सासायला धुतलं म्हणे. आहे का? प्रपंचात ज्याला चांगलं वागता येतं का ती माणसं देवाच्या दरबारात चांगली असतात. ज्याला रक्ताच्या नात्यात चांगलं वागता येत नाही ते मित्राचं काय कल्याण करणार आहे? ते दुसऱ्याचं काय कल्याण करणार आहे? ज्याला रक्ताच्या नात्यातली माणसं नीट सांभाळता येत नाही ते तुमचं आमचं काय नेतृत्व करणार आहे? त्याची पात्रता तरी काय? त्याची लायकी तरी काय? माझ्या माईंनो राग येऊ देऊ नका. संसार हा एक सुंदरसा रथ आहे आणि या रथाची चाकं जर खालीवरी झाली तर तो रथ उलथत असतो. तो रथ उलथत असतो. याच्याकरता या देशातली सर्वात मोठी श्रीमंती काय असेल तर माझ्या माईंनो तुम्ही आहात. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, या देशाची सर्वोत्तम संपत्ती तुम्ही आहात. एवढाली मोठाली माणसं, अब्जाधीश माणसं आहात तुम्ही. कोट्याधीश, कोटी हा शब्द तुमच्यासाठी क्षुल्लक आहे. अब्जाधीश माणसं तुम्ही पुढं बसलेले, खेळून बसलात. आणि एक 7वी शिकलेला बाळू महाराज तुम्हाला सांगतोय तरी तुम्ही त्याचं ऐकता. याचं वाक्य नीट ऐका. मी सुद्धा या महाराष्ट्रातल्या एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलोय. किती कृपा आहे माझ्यावरतीची. माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज या भारत देशातल्या एका पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप या देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. तुम्हाला एक माहिती आहे, 6 पातशाह्यापैकी 2 पातशाह्यानं शंकराची मंदिरं पाडली. माझ्या भगवान शिवजीची मंदिरं पाडली बापू, मंदिरं पाडली. या मंदिराचा जीर्णोद्धार एका पवित्र स्त्रीने केला. त्या स्त्रीचं नाव होतं देवी अहिल्याबाई होळकर. आणि अशी पवित्र भगवान शिवजीची विश्वावर सावली आहे. आणि विश्वाला सावली देणाऱ्या भगवान शिवशंकराचे मंदिर बांधून शिवजीला सावली देणारी पवित्र देवी अहिल्याबाई होळकर ही माऊली एका भारत देशातल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या एका पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आली. म्हणजे रत्नांना जन्माला घालण्याची ताकद माझ्या माईंनो तुम्हीची आहे. निंदा मत करनारी की नारी रतन की खान है. जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान वीरा, भीष्म शुक हनुमान. निंदा मत करनारी नारी रतन की खान है. जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान वीरा, भीष्म शुक हनुमान.